भक्ताची हाक आणि स्वामी समर्थांची करुणा. एक छान गोष्ट. अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसत असत. त्यांच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक येत. कोणी आजारातून बरे होण्यासाठी, कोणी संकटातून सुटण्यासाठी, तर कोणी फक्त त्यांच्या चरणी बसून शांती मिळवण्यासाठी येत असे. त्या गावात गोविंद नावाचा एक गरीब ब्राह्मण होता. तो अत्यंत प्रामाणिक पण खूप दारिद्र्यता होता. घरात अन्न नव्हतं, मुलं उपाशी झोपत, तरीही तो रोज स्वामींचं नाम घेत असे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एके दिवशी परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांच्या पत्नीने रडत म्हणाली, तुमचे स्वामी जर खरे असतील तर आपल्याला मदत का करत नाहीत? गोविंद म्हणाला, देव आपली परीक्षा घेतो. स्वामी आहेत ते नक्की पाहत आहेत. त्या रात्री प्रचंड पाऊस पडला होता. वादळ, विजांचा कडकडाट, जणू जगच कोसळत होतं. घराची छप्पर गळू लागली. मुलं घाबरून आईला बिलगली. गोविंदाने डोळे मिटले आणि आर्तपणे हाक मारली, स्वामी समर्थ, आता तुमच्याशिवाय कोणी नाही. इतक्यात दरवाजात ठकठक झाली. गोविंदाने दरवाजा उघडला तर एक साधू उभा, अंगावर भगवे वस्त्र, डोळ्यात तेज. साधू म्हणाला, भिवू नकोस, हे धान्य घे. त्याने एक पोते दिले. गोविंदाने आत आणून ठेवले. तो साधू लगेच निघून गेला. जेव्हा पोते उघडले ते धान्याने नव्हते तर तांदूळ, गहू, डाळ, तूप, साखर सगळ्याने भरले होते. पत्नी आश्चर्यचकित झाली. हे कोण होते? गोविंदाच्या डोळ्यात पाणी आले. हे स्वामींच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंद अक्कलकोटात धावत गेला. स्वामी वटवृक्षाखाली बसले होते. त्यांच्या चरणी पडला. स्वामी हसत म्हणाले, अरे, काल रात्री दिलेलं धान्य संपलं का? गोविंद थरथरला. त्याला समजलं, काल आलेले साधू म्हणजे स्वतः स्वामी समर्थ आले. स्वामी म्हणाले, जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याला मी कधी सोडत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गोविंदाचं आयुष्य बदललं. त्याला नोकरी मिळाली, घरात सुख समृद्धी आली, पण तो कधी स्वामींना नाम सोडलं नाही. श्री स्वामी समर्थ.